रशियाकडून तेल आयात करण्याबाबत भारतावर आकारण करण्यात येणारी टीका पूर्णपणे अनुचित आणि तर्कहीन. भारताचं अमेरिका आणि युरोपीय महासंघाला ठाम उत्तर. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत. फर्डिनांड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात आजही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. सभागृहात बाहेरून सुरक्षा कर्मचारी तैनात केल्याच्या कथित मुद्द्यांवरून विरोधकांचे आरोप सरकारनं फेटाळले. खोट्या कथानकाच्या आधारे विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप. केंद्र सरकारच्या अनेक पावलांमुळे लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 4 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याची कृषी मंत्र्यांची माहिती. रालोआ संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं पारित. भारतानं विमान वाहतूक क्षेत्रात जगात 5व्या क्रमांकावर घेतली झेप. मुंबई दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या जोडींपैकी एक. आर्थिक फसवणुकीप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांची सक्तवसुली संचालनालयासमोर चौकशी सुरू. आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांच्यावर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत.